चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। तर काय म्हणती पब्लिक, चला आपण कुठं चाललंय ते तुम्हाला माहिती का? नाही. तर आपण चाललोय भाऊ हळूहळू. शुभम भाऊ आपण लय रायडर नाही का, फुल पॉवर पद्धतमध्ये गाडी चालवत नाही का, तो लय खतरनाक माणूस नाही का. तर एवढा रस्त्यांमध्ये एवढी खडखड होती, मोदी लेकच सांगणे. मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. तर मौसम लय खतरनाक होत नाही का. तर पब्लिक आपण मित्राच्या भावाच्या लग्नाला चाललो होतो नाही का. तर तिघं जण फुल मॉडेल होऊन चाललो होत नाही का. आता आमचं कसं होत होतं ऐका तुम्हीच. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. तर आपण जाता नाही का आपल्याला ना ही मेंढरे भेटले नाही का, म्हणलं चला एखादं घेऊन पडू गाडीवर. धरलं बिरलं तर काय जंगलात लय पका कुटाण करतील. तर गाडीवर लय नाचत होत नाही का, गाड्याला लय हाऊस होत नाही का नाचायची, गेल्या नाच. तर फुलं तर लय खतरनाक होती. जाते आंब्याचे झाडं दिसले नाही का. आमच्या इकडे आले भाऊ आंबे, तुमच्या इकडे आले का कमेंटमध्ये सांगा भाऊ सगळ्यांनी. हे झाडला आवडत आपल्याला नाही का. आपण म्हणलो चल 2-1 फोटो काढले नाही फोटो, पण जाते देवाचं दर्शन घेतलं. आता आलो आपण हायवेवरती येताना गर्दी नव्हती. तर चला म्हणलं आपला रायडर खूप पॉवर पद्धतमध्ये गाडी पोंगरी लात आहे, तर तेच केलं भाऊनी. तर आलं आपण इथं बोर्ड लागला होता नाही का, जाधव आणि वायकांडे शिव विवाह नाही का, फुल पॉवर पद्धतमध्ये मंडप दिसला. ही पाहुणे तर मध्येच होते नाही का उभे. पण आलोय नवरदेव नाचत होता. हा आपला गणी भाई, हा नवरदेवाचा भाऊ नाही का. लय गणगण चालू होते नाही का मी त्याची, पोर येतील का नाही असे. त्यानंतर आपण त्याला भेटलं मस्त. पोरे घेऊन गेले बाबा त्याला नाचायला. त्यानंतर आपण DJ बघितला नाही का. मग आपली गँग भेटली आपल्याला नाही का सगळी. तर आने भाई लय मॉडेल होऊन आला होता भाऊ. तर आने भाईने हात केला. मग आपलं समीर भाऊ नाही का फुल पॉवर पद्धतमध्ये. त्यानंतर बघा आपली गँग कशी चालती. वरती 64 बार्स गँग माझी ब्रह्मांड सगळेजण स्टार्स. तर आता लग्न लागलंच होतं. तर आपण गेलो घाईत नाही का. एक पंक्ती बसल्या, आपण दुसऱ्या पंक्ती लगेच जेव्हा बसणार होतो. भाऊ लय पटापट चालू नाही का, फुल पॉवर पद्धतमध्ये जेवण नाही का. भात बीत एकदम क्वालिटी नाही का. भाऊला म्हणलो थोडंच वाढ नाही का, परत उरलं बिरलं तर आखील आम्हाला नाही का, थोडं टाक मग. त्यानंतर तुम्हाला एक त्या दिवशी नाण्यानं फक्त एकच बकासूर जेवताना पाहिला. तर चला भाऊ जेवण बघा मस्त, बुंदी नाही का, उसळ वगैरे आहे. तर तुम्हाला एक तर पहिलं बाकासूर बघितलंय, दुसरं बाकासूर बघायचे तर बघा तुम्ही आता. पण अजून 2-3 बकासूर बाजूलाच जेवत होते ना. म्हणजे एकाच तालुक्यातून आलेले अनेक सारखा विचार करणारे हे. तर आपलं जेवण झालं होत नाही का. ती आजी भेटली, ती आजी म्हणून चल बाबा मला सोडून ये नाही का. मग आजीला म्हणतो बस बाय आता काय करणार आहे. मग आजीला बसवलं गाडीवर. आजी म्हणून चाल बाबा. मग आता जाता आजीची एवढी कडकड चालू, नुसती बडबड चालू आजीची. आजीला दिला रस्ता सोडून ते म्हणून जाय बाबा आता पुढे झालं. अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी है. काय खडखड चालू ती बघा. तू समजा नाही, समज रे हो. तर पोराला गुलप्या खायच्या होत्या. तर पोराक पैसे नव्हते. भाऊ कशी बघताय बघा. मग तो भाऊ म्हणला वाजव घंटीन दे तुला गुलपी. या भाऊची व्हिडिओ घेतली. हा भाऊ काय म्हणतो आपल्याला. तर शुभम भाऊ लय लग्नामध्ये लय खुश होता नाही का. त्यानंतर बसली पब्लिक रिक्षामध्ये. ये म्हण चाल रिक्षा घेऊन पडू. त्याला म्हणलो बरे शाबास बेटा, बहुत बढ़िया. तर मित्राला म्हणलो चल भाऊ आता आम्ही जातो, निघतो आता. ऊन लय लागत होतो. याला म्हणलो चल शुभम भाऊ आता येतो आम्ही नाही का. त्यानंतर आपण ढळलो नाही घरी. शुभम भाऊ लय खतरनाक गाडी चालवतात नाही का, एकदम रायडर आहे आपला, टेन्शनच नाही. मग आपण आलो होतो हळूहळू नाही का. त्यानंतर आल्या आपण शिवमच्या दुकानावर बसले होते भत्ता खात नाही का. त्याला म्हणलो चार भत्ता. मग तो काय म्हणलो तुला नाही म्हणणं तू खाणारच आहे काय बाबा भत्ता नाही का. त्यानंतर बसलो आता आपण भत्ता खाऊ नाही का. त्यानंतर आपले शुभम भाऊ ते डायरेक्ट झोपून घेतलं नाही का, लय बोर झालं नाही का. तर पब्लिक आजच्यासाठी एवढंच. चला तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.